तर मी याचा निषेध करतो। दुसरी गोष्ट, आताच आम्ही या ठिकाणी व्हिडिओ शूटिंग केलेले आहे आणि आम्हाला बाहेरून फोन येत आहेत की सर, जर गोव्यामध्ये जर नेस्ले कंपनीच्या बाहेर जर गोव्यातल्या कर्मचाऱ्यांना जर इथं न्याय पाहिजे असेल तर मुंबईमधून लोक मोठ्या संख्येने या गोव्यामध्ये येण्यासाठी तयार आहेत। तर ह्या फक्त आम्हाला त्यांना तारीख द्यायची आहे, फक्त तारीख कोणती द्यायची आहे हे फक्त त्यांनी ठरवायला पाहिजे आणि लवकरात लवकर त्यांचा निकाल जर लागत नसेल तर तो निकाल लावण्यासाठी मी त्यांना तारीख देतो। आणि ट्रेन भरून जर लोक आलेत, मग हे अनियंत्रित बाहेर जर झालं तर तुम्हाला माहीत असेल 6 ऑक्टोबर 2022ला काय गेलं, 4.5 लाख लोकांचा मोर्चा RSSच्या मुख्यालयावर गेला। हा मुख्यालयामधून तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे की कंपनीच्या आतून तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे, हे तुम्हाला एक मी चेतावणी आणि एक अल्टिमेटम देतोय। जास्त काही न बोलता या ठिकाणी मी माझे 2 वाक्य थांबवतो आणि जय मूल्यवासी। आणि लवकरात लवकर तुम्ही याचा निकाल लावा, कारण की कर्मचारी हा देशाचा कणा आहे, कर्मचारी हा देशाचा आधारस्तंभ आहे, कर्मचारी या देशाचा असेट आहे, कर्मचारी हा परिवाराचा सुद्धा असेट आहे। म्हणून कर्मचाऱ्याला काही न करता त्याची समस्याचं समाधान जर होत नसेल तर आम्हाला समस्याचं समाधान करता येते, कारण की आम्ही समस्यामधून गेलेलं आहे आणि समाधान कसं करायचं ते पण आम्हाला माहीत आहे। त्यासाठी या ठिकाणी कामगारांना लवकरात लवकर न्याय मिळावे आणि कंपनीने लवकरात लवकर त्याच्यावर तोडगा काढावे। आणि लेबर कमिशनरला आणि कलेक्टरला सुद्धा मी आवाहन करतो की त्यांनी याच्यावर लवकरात लवकर तोडगा काढून याच्यावर आपला सोल्युशन काढावे आणि या कर्मचाऱ्यांना त्याच्यातून लवकरात लवकर मुक्त करावे। जास्त काही न बोलता या ठिकाणी मी माझं 2 वक्तव्य थांबवतो। जय भीम, जय मूल्यवासी, जय भारत।